शंका बळे एका स्वामीच्या बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निध तुका मने नये आम्हा तुका मने नये आम्हा पुढे का मागावाळ बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निध विठ्ठल तसेच माता जगदंबेचं पूजन आणि सो सिंधुताई दत्तात्रय सुरुशे यांच्या 58व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आजचा हा कीर्तनरूपी सेवेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। गावातील सर्व मंडळीच्या सहकार्याने तसे परिसरातील सर्व भक्त भाविकांच्या उपस्थितीमध्ये छोट्याशा गावामध्ये एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम दत्तभाऊ सुरुशे यांनी हा आयोजित केलेला आहे। आई जगदंबेचं मंदिर आपल्या समोरच आहे आणि भगवंताच्या कृपेने चिंतनार्थ निवडलेला अभंग आई जगदंबेच्या कृपेने जगद्गुरु संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांचा आहे। प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात, आम्ही संत कशासाठी आलो, काय करण्यासाठी आलो आणि आमच्या अवताराचं प्रयोजन काय आहे आणि जे आम्ही जगाला सांगू त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा संदेह नाही। आम्ही सांगू ते यथार्थ आणि सत्य सांगू। असल्या प्रकारच्या चिंतन देणाऱ्या अभंगाचं आपण चिंतन करणार आहोत। आजचा दिवस अतिशय उत्तम अशा प्रकारचा दिवस आहे आणि या उत्तम दिवशी आपल्याला सर्व जणांना अशा प्रकारचं हे
चिंतन श्रवण करायचं आहे. विठ्ठला अज्ञानाने ज्या वाटा मळालेल्या आहेत, ज्या वाटात अतिशय क्लिष्ट झालेले आहेत, त्या वाटांना उजाळा देण्यासाठी, त्या वाटा समाजाला पुन्हा प्रशस्त करण्यासाठी, त्या वाटा समाजाला नीट दाखवण्यासाठी आणि खरं काय आणि खोटं काय याचा निवाडा करण्यासाठी संतांचा अवतार आहे. विठ्ठला मनुष्याच्या जीवनामध्ये माणसाला मार्ग मिळाला पाहिजे आणि उद्धाराचा मार्ग हा विचारातून मिळत असतो आणि तो मार्ग कोणाकडेही नाही, फक्त संताकडे आहे. मार्ग दाहून गेले आणि म्हणून मार्गाला दाखवणारे, मार्गाला जाणणारे जर कोण असतील तर संत महात्मे आहे. संत महात्मे म्हणजे कोण, हाही एक प्रश्न आहे, लक्षात ठेवा. तुकोबाराय ज्यांना म्हणतात महात्मे त्यांच्याविषयी मी सांगत आहे. जे करंजले गांजले जे रंजलेल्यांना गांजलेल्यांना आपलं म्हणून त्यांच्या उद्धाराचा मार्ग सांगत असतात त्यांना साधू म्हणायचं आणि त्यांना देव म्हणायचं. वास्तविक संत हा देवच असतो, लक्षात घ्या. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. विठ्ठला सांगतो, पोथी सांगतो, मग त्याला संत म्हणायचं का नाही? पुराणात जे सांगितलेलं आहे, पोथीत जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जो वागतो त्याला संत म्हणतात. नुसतं वाचणाऱ्याला संत म्हणत नाही. नाही तर श्रावण महिन्यामध्ये घराघरामध्ये पोथ्या लागतात.
काय काही काही दारू पिऊन वाचतात आणि काही काही दारू पिऊन ऐकतात. सांगणाराही संत नाही ना ऐकणारे काय पता नाही. लक्षात ठेवा ही समाजामध्ये असणारी जी विकृती आहे अविचारामध्ये अज्ञानामुळे त्यांच्यामध्ये विकार निर्माण झालेले आहेत. तुम्हाला उदाहरण सांगतो. संत गाडगे महाराज एका गावामध्ये श्रावणाचा महिना होता. बाबा उशिरा त्या गावात पोहोचले आणि बाबांना दिवसभर खायला अन्न मिळालं नव्हतं. संत गाडगे महाराज स्वतः शिकले नाही. त्यांना स्वतः एक पहिल्या वर्गाचं सुद्धा शिक्षण नव्हतं, परंतु त्यांनी लाखो लोकांना शिकवलं. इतक्या संस्था काढल्या. ते म्हणाले गाड्यांनो मी काही शिकलेलं नाही, मी अडाणी आहे, पण तुम्ही शिका. न शिकण्याचा पश्चाताप त्यांना झाला होता, म्हणून तुमच्या आमच्या सारख्यांना न शिकण्याचा पश्चाताप होऊ नये म्हणून त्यांनी हजारो नाही लाखो लोकांना शिकवलं, मुलांना शिकवलं. किती मोठं कार्य केलं. आणि असे संत महात्मे गाडगे महाराज दिवसभर चालून चालून थकले होते. आणि दुसरी गोष्ट फुकटचं कोणाचं खायचं नाही. ज्या गावात गेले ज्या घरची भिक्षा मागितली त्या घरी पाणी भरायचे, त्या घरी लाकडाची मोळी आणून टाकायचे, काड्याची मोळी आणून टाकायचे, काही ना काही सेवा करायचे आणि नंतर म्हणायचे आई आता मला दे थोडीशी भाकर चटणी जे काही असेल ते दे. म्हणजे आचरण करून साधुत्व ज्यांनी मिळवलं ते संत गाडगे महाराज. आणि एका गावामध्ये गेले. गावामध्ये गेल्यानंतर त्यांना भूक लागलेली होती. त्यांना वाटलं की आता रात्र झालेली आहे, कोणाला तरी आपल्याला भिक्षा देणाऱ्याचं जेवण घालणाऱ्याचं घर पाहू किंवा घर विचारू. तर गावाच्या तोंडावरच विठ्ठला विठ्ठला तोंड म्हणजे पूर्वीच्या भाषेमध्ये त्याला गावाची वेस म्हणायचे. आणि कधी पहिल्यापासून तर आजपर्यंत वेशीमध्ये कधीच चांगले माणसं बसलेले नाही. गावाची निंदा करणारे, येणाऱ्या जाणाऱ्याची उखळा पाखळा करणारे आणि दिवसभर काहीच काम नसणारे अशीच माणसं वेशीमध्ये बसलाय. मग ती तुमची चांदाईची असो का चिखलीची असो का बुलढाण्याची असो, चांगले माणसं गावाच्या दारावरती कधी बसणार नाही, कधी कोणत्या रिकाम्या वाट्यावर बसणार नाही. आणि असेच माणसं गाडगे बाबा ज्या गावात प्रवेश करतात त्या गावात बसलेले होते. बाबांनी विचारलं त्यांना, बाबांनो मला फार भूक लागलेली आहे आणि भोजनाची व्यवस्था झाली तर फार चांगलं होईल, सकाळी तुमच्या घरचं पाणी भरील. ते म्हणाले महाराज तुम्हाला आम्ही अशा चांगल्या माणसाचं घर सांगतो, तुम्हाला उपाशीला पाठवणार नाही अशा माणसाचं घर. विठ्ठला विठ्ठला आणि समाजामध्ये हेच नेहमी चालत आलेले. बस शांत बसा. विचारलं आणि त्या लोकांनी सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं तिथं जे माणसं बसतात तिथली माणसं कधीच चांगली नसतात. न चांगली असणाऱ्या माणसाने काही योग्य कधी सांगणार नाही. मुद्दाम एका गरीब साधूचं घर सांगितलं जिथे ज्या घरात पोथी लागलेली होती. विठ्ठला बाबा तिथून निघाले आणि जिथं पोथी चालू होती त्या घरापुढे जाऊन उभे राहिले. घरात भटजीबा पोथी वाचत होते. लक्षात ठेवा साधूच्या पोथीत आणि भटजीच्या पोथीत फार अंतर असतं. लक्षात घ्या. भटजी केव्हाही पोथी वाचेल तो काहीतरी स्वार्थ धरून वाचतो. साधू काही स्वार्थ धरून वाचत नाही. त्याचा एकच स्वार्थ आहे की ऐकणारे सुधारले पाहिजे. म्हणून मी सांगतो की नेहमी साधू आणि भटजी मध्ये अंतर असतं. विठ्ठला विठ्ठला
बाबा गेले, पोथी चालू होती घरामध्ये आणि पायरीवर जाऊन बाबा उभे राहिले. त्यांना भूक लागली होती. इकडे काही आहे का? सुभाष बोल. पोथी ज्या घरात चालली होती त्या घराच्या पायऱ्यावर जाऊन उभे राहिले. भूक लागल्यामुळे जोरात आरोळी केली. अरे बाबांनो, पोथीवाल्यांनो, गाडग्याला भूक लागलेली आहे. एखादी भाकर काही द्या असेल तर द्या, मला फार भूक लागलेली. पोथी वाचणारा होता आणि तो एकनाथी भागवताची पोथी वाजू लागला. आणि एकनाथी भागवतामध्ये वैष्णवाची साधूचे लक्षण सांगणं चालू होतं. विठाला विठा आरोळी केली. अरे मला भूक लागलेली आहे. आणि आज चालले होते साधूचे लक्षण सांगणं भागवता होतो. एकनाथी भागवतात की साधू दयाळू असतो, करुणावान असतो. कोणी भुकेला आला तर त्याला अगोदर त्या ठिकाणी भोजन देतो. कोणी तहान लागलेला असला त्याला अगोदर पाणी पाजतो. हे असं सांगणं चालू होतं. तेवढ्यामध्ये बाबांची आरोळी पोथीवाचकाच्या कानावर गेली. ऐकणाऱ्या लोकांनाही आवाज आला. पोथीवाला म्हणाला, कोण मूर्ख आहे पहा अगोदर, पोथीमध्ये विक्षेप करत आहे आणि त्या मूर्खाला चांगला धडा शिकवा. पोथीवाल्याने मागे वळून पाहिलं तर कोणीतरी साधू आहे असं दिसू लागलं. बाबांचा वेश साधा होता. वेश साधू होता. काही त्यांना असं काही नव्हतं की असंच राहायला पाहिजे, तसंच राहायला पाहिजे. जुन्या काळामध्ये परिस्थिती अशी होती. कोणी कीर्तनकार असेल तर तो कीर्तनकार म्हणून सुद्धा ओळखू यायचा नाही. लक्षात इतकं साधं राहणं होतं. त्यावेळेस काही प्रेस नव्हती. कोणत्या साधे कपडे असायचे, पटके साधे असायचे. तर इतकं साधं जीवन होतं. आणि विचार मात्र उंच कोटीचे होते. आचरण शुद्ध होतं. विचार चांगले, आचरण शुद्ध. आता आचरण नसलेले, आचार विचार नसलेले ती माणसं तुमच्या आमच्या सारख्यांना उपदेश करतात. सिनेमातले नट जसे राहत नाही त्याच्यापेक्षाही चांगला राहतात. हे साधूचे लक्षण नाहीत. लक्षात ठेवा, परिस्थिती जशी असेल परिस्थितीप्रमाणे राहणे हे साधूचं लक्षण आहे. काळाप्रमाणे, काळाच्या ओघात काळाप्रमाणे राहणं. तर मला काय म्हणायचं, भावाला लागली होती भूक, त्याने आरोळी मारली. तो इतका रागवला पोथी वाचणारा. सर्व गाव त्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूजत होता, पाया पडत होता. लोक येत होते, जात होते. सर्वांचा गुरु होता. आणि बाबांनी आरोळी मारल्याबरोबर इतका राग आला त्याला, त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. तळपायाची आग तळपायात राहिली ठीक आहे, मस्तकात गेली समजा डोकंच खराब झालं. वांग्याची भाजी खाल्ल्यानंतर आग कुठं राहणार आहे? पायात राहणार आहे. हातात 2-3 महिने पायाचंच काम नाही वांगे. भाजी करायला रंगच दिसत नाही. भाजीवर रंगच आला नाही. काय भाजी रंगाला बोलणारे लोक रंग असला की बरं वाटतं. तर मला काय सांगायचं की बाबांचे कपडे कसे चिठ्ठ्या चिठ्ठ्या लावलेल्या. उकिऱ्याचे कपडे घ्यायचे, धुयाचे चिठ्ठी लावायचं झालं. धोतरही फाटकं तुटकं डोक्यात तेच गाडगं घालायचं. जे जेवायचं गाडगं तेच डोक्यात. म्हणून ते गाडगे मारत होते. विठ्ठला विठ्ठला बाबाला जशी आरोळी केली तसा पोथी वाचणारा. लोकांना पुढच्याला सांगलेला बघा बघा झाला त्याला
दोन चार लाता मारा, दोन चार फटके मारा, त्या काढून पोथीत विक्षेप करत आहे. बाबांनी दुसरी आरळी टोकली आणि बाबांनो माझ्या पोटात विक्षेप झाला म्हणून मी ओरडलो. मला इतकी भूक लागलेली आहे, माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत, इतका विक्षेप झालेला आहे. तुमच्या सारखे लोक ऐकायला होते, कोणाची हिंमत झाली नाही साधूला लोटायची, साधूला हे करायची. साधारण माणूस कधी साधूला चिडू शकत नाही, लक्षात ठेवा. मार्गातलीच माणसं एकमेकाला धक्के बुक्के देतात, जे मार्गात नाही ते बिचारे चांगले असतात. भोळे भावडे बिचारे त्यांनी एकाच त्यांना महाराज आहे, साधू आहे, आपण कसा धक्काबुक्की करायची, आपल्याला पाप लागेल. आणि पोथी वाचणाऱ्याला काहीच नाही, त्याला पापाची भीती नाही, पुण्याची भीती नाही. तो पाप पुण्याच्या पलीकडे पोहोचला. त्याला इतका राग आला, तुमच्याकडून जमणार, मी जमवतो. खाली बसायचा पाठ होता, तो पाठ हातात घेतला, असा उचलला आणि बाबाजवळ गेला मारण्यासाठी. बाबांनी असाच पाठ धरला. आता ते गाडगे बाबा होते, संत होते, त्यांना काही कोणाची भीती नव्हती. त्याच वेळी बाबाने म्हटलं, अरे साधू आहेस की सैतान आहेस, माझा काय खून करायला निघालाच की काय. आता तर करुणेची व्याख्या करत होता, भागवतातली व्याख्या. साधू दयावान असतो, करुणावान असतो. ही तुझी पोथी, ही तुझी दया आणि करुणा आहे का? इतके बोलले बाबा. त्यांनी तसाच पाठ बाजूला फेकला आणि बाबाच्या चरणावरती नतमस्तक झाला. आयुष्यभर बाबांची सेवा. संत पोथी जाना जगी दया समाजा, दया समाजा, दया समाजा. संत पोथी जाना जगी दया समाजा, दया समाजा, दया समाजा. जगी दया क्षमा द्याचे अंगी, दया क्षमा शांती, दया क्षमा शांती, तेथे देवाची वसती. ज्या अंतकरणामध्ये दया आहे, क्षमा आहे, ज्याच्या जीवनाला शांतीचा लाभ आहे, तो संत आहे नव्हे, तो देव आहे. मग देव कुठे शोधायचा? मंदिरातला देव बोलतो का? मंदिरातला देव बोलत नाही, मंदिरातला देव हालत नाही, बोलत नाही, हलत नाही, काहीच करत नाही. आणि आपण त्याच्या पुढे त्याच्यासारखे दगडासारखे मानून उभे राहतो. देव बोलत नाही का? देव बोलतो म्हणून तुम्ही आम्ही बोलता. संत नामदेव महाराजांना बोलला का नाही देव? कशातला देव? पाषाणाच्या मूर्तीतला देव बोलला. आणि म्हणून पाषाणाच्या मूर्तीतच देव आहे असं काही नाही, प्रत्येक वस्तूमध्ये देव आहे. विठ्ठल जगी स्थळी
स्थळी भरला रिता ठाव नाही उरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची प्रत्येक वस्तूमध्ये भगवंत आहे लक्षात ठेवा प्रत्येक वस्तूमध्ये देव आहे शेंगदाणे मुठभर आहे तर मुठभर शेंगदाण्यामध्ये प्रत्येक शेंगदाण्यामध्ये तेल आहे की नाही प्रत्येक शेंगदाण्यामध्ये शास्त्र सांगते की तिलेषु तैलम यथा प्रत्येक तिळामध्ये तेल आहे त्याप्रमाणे प्रत्येक वस्तूमध्ये परमात्मा आहे परंतु पाहणाऱ्याची नजर लागते नजर जर प्रत्येकामध्ये देव पाहण्याची असेल तर त्याला देव दिसेल जे पाहण्याची नजर असेल ते दिसतं काहीला भूत पाहण्याची नजर असते काहीला जमिनीमध्ये सोनं काढलेली पाहिल्याची नजर असते पायाळू म्हणतात म्हणजे प्रत्येकाच्या नजरेमध्ये भेद आहे नजर आहे परमार्थ म्हणजे काय नजरेचा बदल म्हणजे परमार्थ आपल्या नजरेत पाहण्याचा दृष्टिकोन बदलला की आपल्याला परमार्थ साधू संत काय करतात तुमची नजर बदलतात पण तुमची नजर एवढी खतरनाक की तुमची नजर लागते नजरा उतरवता की नाही आणि ते नजरा उतरायचे मंत्र बायाजवळ असतात बायांचा अभ्यास आहे माणसाला नजर लागली की पाया उतरत मंत्र त्यांच्याकडे मंत्र काय कोणी शास्त्रातले नाही पुराणातले नाही वेदातले नाही मला एकदा ऐकायला मिळालं होतं म्हणून मी तुम्हाला सांगतो कारण ते माणसाला म्हणायला जमत नाही तर मी म्हणून दाखवले असते विठ्ठला पुराणाची एक नजर होती काय होती पुतण्याची नजर होती तिची नजर चांगली होती का देव मारण्यासाठी आली तिची नजर चांगली आहे का नाही मंथरा होती किती तिची नजर खतरनाक उद्या राम राज्य सिंहासनावरती बसणार रात्री त्या ठिकाणी खेळ मोडून टाकला सर लहान नजर आहे का किती खतरनाक नजर आहे या सर्व नजरेचा खेळ आहे तुम्हाला नजरेचं उदाहरण सांगतो विठ्ठला मध्ये एक उडिया बाबा नावाचे संत राहायचे ते फार विद्वान होते माऊलीच्या भाषेमध्ये ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कोंब माणूसपण हे भांब लौकिक भाग चालते बोलते ज्ञान चालता बोलता वेदांत ते होते बाबा फार मोठे अधिकारी पुरुष होते आम्ही ज्यांच्याकडे शिकलो त्यांचे गुरु होते त्यांचा असा नियम होता काही दिवस त्यांनी 12 वर्ष असा नियम केला एका वडाच्या झाडाखाली राहायचे वडाच्या झाडाची सावली जिथपर्यंत जायची तिथपर्यंत चालायची सकाळी सावली भली दूर असते है की नाही संध्याकाळी सूर्य अस्ताला गेला की सावली दूर असते सकाळी तिकडून सूर्य उगवतो तिकडून सावली दूर तिकडून मावळतो इकडून सावली दूर जास्त सावली झाडाची जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत ते चालायचे आणि दुपारच्या वेळी जशी जशी सावली कमी होते बुडात येते बुडात बसायचे एकाच वृक्षाखाली 12 वर्ष राहिले तुमच्या सारख्यानं कोणी आणून दिली भिक्षा तर खाल्ली नाही तसेच पडून राहायचे शेजारी यमुनेच्या काठावर वृक्ष यमुनेवर सावली गेली की स्नान करायचं तिथून पाणी आणायचं त्या पाण्यावर राहायचं दिली कोणी भिक्षा आणून तर खायची नाही तर तसंच मस्तीत राहायचं आणि संध्याकाळच्या वेळी 4 ते 5 1 घंटा प्रवचन करायचे लोक ऐकायला जुन्या काळामध्ये जास्त लोक नव्हते ऐकायला 5, 15, 20 लोक माणसं यायचे 15, 20 बाया यायच्या आणि बाबा तेवढ्यांना ज्ञान सांगायचे ज्ञान सांगत असताना एके दिवशी नवीन बाई आली कोणती बाई नजर उतरवणारी विठ्ठला आणि असं मोठं झाड होतं वडाचं पारंब्याडा टेकलेल्या होत्या लोक असे बसायचे कोणी पारंबील टेकून बसायचं बाबा बुडात बसायचे
आणि सांगायचे प्रवचन पोथी. त्या दिवसाचं प्रवचन संपलं, नवीन बाई आली होती. बाबांचा नियम होता, प्रवचन संपलं की लगेच सर्वांनी उठून जायचं, दुसऱ्या दिवशी त्याच वेळी यायचं. मधात कोणी बाबाजवळ मुक्कामी नाही, कोणी भेटायला यायचं नाही, गाठायला यायचं नाही, काही नाही, असा नियम होता. सर्व लोक उठून गेले. ते नवीन आलेली बाई तशीच बसून जायची. बाबा म्हणले, बाई साहेब प्रवचन संपला, जा, इथं नियम नाही थांबायचा. नाही, मला काही विचारायचे म्हणून मी थांबली, मी का रिकामी आहे काय थांबायला. बोलण्याची पद्धत असते पण व्यवहारात आपण पाहतो रिकाम्या माणसाला जास्त बोलता येतं. बाई असो का माणूस, जे नुसते रिकामे ते जास्त बोलतात. कामाची माणसं कामापुरतं बोलतात, रिकामी माणसं इतके बोलतात की समोरच्याचे कान फुटायले. आणि अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये ती बाई बसलेली होती. म्हणजे तुम्हाला काही विचारायचं. बाबांना कसं वाटलं, प्रवचनातलं काही कळालं नसेल, नवीन आहे आणि म्हणून विचारत असेल. बाबा म्हणे, काय विचारायचे ते लवकर विचार. ती बाई म्हणली, मी का रिकामी आहे काय, आणि मी का तशीच बसले, कारण मला काहीतरी विचारायचं म्हणून म्हटलं. विचारणार, बाकीचं कशाला बोलते. आणि तुम्ही सरळ म्हणता की आता संपलं प्रवचन, जा उठून. अरे माझा नियम आहे आमचा. नाही नाही, पण माझा प्रश्न तर ऐकून घ्या, शंका माझी. म्हणजे बाई काय शंका आहे, फटकन सांग, मला उत्तर देता आलं तर देईल, नाही तर बघ काय व्हायचं ते होईल. बाई म्हणाली, महाराज मी तुम्हाला एकच सांगते, आजच्या दिवस चुकून आले म्हणून समजा. काय ती जास्तच बोलणारी होती. उद्यापासून मी काही येणार नाही. बाबा म्हणाले, प्रश्न काय. नाही नाही, तुमचं प्रवचन तसं चांगलं आहे, पण प्रवचन ऐकणारे माणसं कुठं चांगले आहे तुमचे. भावाने बोलते काय, काय झालं ते सांग. ऐकले नाही, मी सांगायसाठीच बसलेली आहे, असं काही नाही. मी सांगायसाठीच सांग ना, मग सांगायसाठी बस, उशीर कशाला लावतो. मग तिनं शेवटी करता करता सांगितलं. म्हणे, ते महाराज समोर त्या पारंबील टेकून बाटलेला माणूस होता ना, तुमचं प्रवचन चालू होतं तर तो माणूस सारखा माझ्याकडेच पाहायचा, माझ्याकडेच पाहायचा. प्रवचनात पाहायचं असतं का ऐकायचं असतं, तुम्ही सांगा. बाबा ऐकायचं असतं काय. आता ती बाई विचारू लागली. बाबाने म्हटलं, माणूस पाहत होता तुझ्याकडे. म्हणे, हो. मग तुझ्याकडे तो माणूस पाहत होता हे तुला कसं कळालं. मी सुद्धा चोरून चोरून त्याच्याकडे पाहायचे. पद्धत आहे काही, हे विचार पहा कसे, नजर. उद्धार करण्याचं सामर्थ्य आहे. तिथं जाऊनही तुमच्या नजरा बदलल्या नाही, तुमच्या नजरेतले दोष, तुमच्या नजरेतलं पाप गेलं नाही, मग नजरेतलं पाप कुठं जाणार आहे, लक्षात ठेवा. एवढे मोठे संत, एवढे महान पुरुष. बाबाने सांगितलं, बाई तू नाही आली तर कायमची नाही आली तर फारच बरं आहे, माझं प्रवचन काही बंद होणार नाही. तू नाही तर कोण ना कोणी मिळणारच आहे. मग पहा, तिथं नजर गेली तर नजरेमध्ये शुद्धता आली का, चांगलंपण आलं का, निष्पापता आली का, नाही. अनंत जन्माच्या संस्कारानं तुमचे आमचे स्वभाव बनत असतात, तुमचे आमचे गुणधर्म बनत असतात. अनंत जन्माच्या स्वभावानं तुमची आमची नजर बनत असते. आम्ही एकदा मराठवाड्यामध्ये गेलो आणि मोठा वाडा बांधलेला होता आणि चिरबंदी, त्याचा दरवाजा होता चिरबंदी. मोठ्या शिळा होत्या, अशा दरवाजावर 2 शिळा ठेवलेल्या आणि त्याच्यावर विटाचं बांधकाम, खूप नक्षीकाम केलेलं. परंतु त्या दरवाजाच्या 2 शिळाला मधूनच असा क्रॅक गेलेला. आम्ही चाललो त्याच्या खालून, म्हटलं इतके चांगले दगड, याला कसं काय क्रॅक केला असेल. वरचं वजन तर झालं नसेल जास्त. मग त्या घरमालकाला विचारलं, म्हणलं का शिळा फुटल्या कशा. म्हणजे नेमका दरवाजा बांधून झाला होता आणि गावातली एक बाई आली समोर. म्हण, बापरे किती चांगला त्या ठिकाणी दरवाजा. म्हणला तडकन तडा गेला. कशाचा फरक आहे. अरे नजरेनं माणसं मरतात, दगड जर फुटला इतका मोठा तर माणसाला मरायला काय लागतं. आणि मग काय बदलायचंय,
नजर विठ्ठला विठ्ठला काय म्हणाय नजर को बदलो नजराने बदल जाएंगे नजर बदला नजराने बदल जाएंगे पुढचा विषय तर मला सांगायचं की साधू संतांचं जे अवतार कार्य आहे तुकोबराय म्हणतात मी काय रिकामा माणूस नाही काय कशासाठी आलो तर पहिल्याच्या परमार्थामध्ये ज्या लोकांनी चुकीचा मार्ग समाजाला दाखवला आणि त्याच्यामुळे त्या वाटा मलिन झालेल्या आहेत ज्या रस्त्याने गेल्यानंतर कल्याणतर होणार नाही अहित होईल अशा मार्गाने समाजाने जाऊ नये आणि म्हणून त्या वाचा पुन्हा उजळण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी प्रत्येकाच्या उपयोगाला येतील प्रत्येकाचं हित होईल त्या रस्त्यावर पोहोचल्यानंतर अशा वाटा मी उजळून काढण्यासाठी आलेलो आहे सुरुवातीला मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली ज्यांना माहित नाही तेच लोक वाटा दाखवायला निघाले ज्यांना स्वतःलाच मार्ग माहित नाही आमचे साधू किती सोज्वळ होते वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गी चाली नकळे ती विषयांधार हो माझा आवाज खराब झालेला आहे का 7 दिवस बोलून हे मंडळी काही दमच खात नाही या 2च तारखेला पाहिजे 2च तारखेला पाहिजे 31 तारखेला तिकडं संपलं इकडं 2 तारीख आता ते सिंधुबाईचं भाग्य आहे विचारी विठ्ठला मला वाटलं दोघांच्या लग्नाचाच वाढदिवस बाई हुशार तिनं तिचाच वाढदिवस साजरा करतो विठ्ठला कसे त्या ठिकाणी परमार्थामध्ये समाजाला साधू स्वरूपात येऊन समाजाला भ्रमिष्ट करण्याचा प्रयत्न करतात पूर्वी ठराविक संप्रदाय पंथ होते आता एवढे पंथ एवढे संप्रदाय एवढे धर्म झाले कोणाचा कोणालाही मिळ नाही प्रत्येक जण जो खोटा आहे तोही म्हणतो माझंच खरं आहे खऱ्यानं खरं म्हणणं हे बरोबर आहे पण खोटही जे असेल ते सांगतात आमचंच खरं आहे तुकोबराय म्हणतात याचाच निवाडा करायला मी आलो खरं काय आणि खोटं काय एका साधूकडे एक भाविक माणूस गेला आणि त्या माणसानं म्हटलं महाराज मी कीर्तनात ऐकलेलं आहे की गुरु शिवाय तरलो पाहिजे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो मृत्युपे सद्गुरु वाचोनी संसारी सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेची निष्ठम का आन कोणी आन म्हणजे आज्ञा
सद्गुरू सारखा संसारातून तारून नेणारा दुसरा कोणीच नाही. प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या अवश्य पाहिजे गाचार्या. आपमती भजता राया अनेका पाया माती. सद्गुरूच्या मार्गाने चालत असतं. मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला. हरिपाठी स्थिरावला तो तिथे. मनाच्या मार्गाने जायचं नाही, सद्गुरूच्या मार्गाने जायचं. मग सद्गुरूच्या मार्गाने गेलं पाहिजे, मनाच्या मार्गाने जाऊ नये. असे अनेक पंथ आहेत ज्याच्यातले जे महाराज आहेत त्यांना गुरुच नाही, फक्त ते जगाचे गुरु आहेत. त्यांना म्हणतात स्वयंघोषित गुरु. त्यांना काय नाव आहे? स्वयंघोषित गुरु. त्यांचा कोणीच गुरु नाही, पण ते जगाचे गुरु झालेले आहेत. मग जगातल्या एखाद्याने त्याला विचारले की तुमचे गुरु कोणते आहेत? आपल्या इथं गुरु परंपरा आहे, असं नाही की स्वतःच्या मनानं गुरु झाला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता मच्छिंद्र तयाचा. मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला गोरक्ष वळला. गहिनी प्रसादे निवृत्ती दाता ज्ञानदेवा सार. परंपरा गुरु परंपरा आहे आणि गुरु परंपरेनं मंत्र मिळाला तरच उद्धार होतो. त्यानं मंत्र देणाऱ्याला जर गुरु नसेल आणि त्यानं मंत्र दिला तर तुम्हाला नरकाला जावं लागेल. आणि असे कितीतरी पंथ आता सध्या चालू आहेत, त्यांचे कोणीच गुरु नाही आणि ते सर्व जगाचे गुरु होऊन बसलेले आहेत. विठ्ठला विठ्ठल. एक भाविक एका साधूकडे गेला आणि तो बिचारा सज्जन साधू होता. तो म्हणाला, पहा मला हा भाविक माणूस म्हणाला मला मंत्र द्या महाराज काहीतरी. तर त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं तुला काही जास्त अवघड मंत्र देत नाही. होते ते महात्मा चांगले. त्यांनी सांगितलं फक्त ओम ओम असं म्हणायचं. काय म्हणायचं? ओम ओम. ओम हा प्रणव आहे. सर्व वेदाचा सार ओम आहे. सर्व मंत्राचा सार ओम आहे. लक्षात ठेवा. जेवढे मंत्र असतील गायत्री सारखे सर्वांचा सार कोण आहे? ओम आहे. आणि त्या ओमचा मंत्र त्यांनी त्या भाविकाला त्या साधूला दिला. आणि एके दिवशी बिचारा गंगेवर स्नान करायला गेला. स्नान केलं, तुळशीची माळ हातात घेतली. ओम 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 ओम. शेजारी दुसरा महात्मा बसलेला होता. म्हणजे का रे काय म्हणतो? तो म्हणे गुरु महाराजांनी ओम हा मंत्र मला दिला जपायला. आपले मूर्खा, तू का गुरु आहे का ओम मंत्र देणारा? नुसतं ओम म्हणून भागत नाही, माझ्याकडून घे. तू आता काय कर, ओम सोडून दे, सोहम म्हणत. काय म्हणत? सोहम सोहम सोहम. आता सोहमही मंत्र चांगलाच आहे. त्यानं सांगितला ओम, यानं सांगितला सोहम. याही आले बसला त्या ठिकाणी सोहम 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 करत. तिसरा कोणीतरी आला, तुम्हाला काय जपतोस? म्हणजे सोहम. काय अपूर्ण मंत्र जपतो? त्या ठिकाणी न वैकुंठात जाशील ना पृथ्वीवर राहशील. आणि असे कोण शिकवले तुला? मला तुम्ही सांगा मग काय म्हणे. त्याने सांगितलं की असं म्हणायचं सदाशिवोहम. काय म्हणायचं? सदाशिवोहम. यानं सांगितलं ओम, यानं सांगितलं सोहम, यानं सांगितलं शिवोहम, त्यानं सांगितलं सदाशिव. काय म्हणायचं मग सांगा याच्यात. म्हणजे काय, आपला पंथ वाढवण्यासाठी चुकीत दुसऱ्याची गोष्ट चुकीत काढायची आणि आपला पंथ वाढवायचा. म्हणजे असे काही पंथ आहेत की त्याच्यात तुम्ही डायरेक्ट नरकामध्येच जा. त्याला काही शेटा नाही, बूड नाही, काहीच कुठून तरी निघलं, चालू झालं. म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे, जेथे परंपरा आहे तेथे नतमस्तक झालं पाहिजे. विठ्ठला विठ्ठल. परिस्थिती अशा प्रकारची आहे, सत्य काय आणि असत्य काय. आणि तुकोबाराने काय सांगितलं?
विचार करत जा क्षणोक्षणा हाती करावा विचार करावया पार भव सिंधू सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे कोणता विचार करा सार काय आणि आसार काय हा विचार करा सार काय आणि आसार काय हा विचार करायचा आता तुम्हाला काय पोळीच्या सोबतचा सार माहिती आहे कसा वरपून आणायचा विठ्ठला विठ्ठला अरे सार तत्व आसार तत्व काय आत्मा सार तत्व आहे जग आसार तत्व आहे आत्मा सार तत्व आहे शरीर आसार तत्व आहे लक्षात घ्या दिसतं ते सर्व आसार आहे दिसत नाही पण अनुभवात येतं ते सार आहे दिसतं ते परोक्ष आहे म्हणून ते आसार आहे आणि जे दिसत नाही पण अनुभवात उतरतं त्याला म्हणतात सार ते अपरोक्ष आहे हा वेदांत विठ्ठला काय खरं काय खोटं काय याचा विचार आपल्याला येतो आपल्याला खरंही माहित नाही आणि खोटंही माहित नाही मग जगाला सांगताय का आपल्याला खोटं आहे खरं काय आणि खोटं काय आणि जे रात्रंदिवस तुम्हाला सांगतात त्यांनाही माहित नाही खरं काय खोटं फक्त त्यानं कोणाचं तरी ऐकलं पुस्तकात वाचलं ते तुम्हाला सांगायला पुस्तकातलं ज्ञान पुस्तकापर्यंत असतं पण अनुभवातलं ज्ञान हृदयात असतं लक्षात म्हणून तुमच्या प्रत्येकाच्या हृदयात ज्ञान आहे सद्गुरू काहीच करत नाही त्यांना तुम्हाला पोथी सुद्धा सांगायचं काम नाही फक्त ते तुमच्या हृदयात प्रवेश करून तुमच्या ज्ञानाला जाग करून देतात लक्षात हृदया हृदय एक झाले हे हृदयचे हृदय घातले द्वैतन मोडिता केले मजाईचे अर्जुना मावळी म्हणतात आपलं हृदय साधूचं संतांचं गुरुचं हृदय आपल्या हृदयात प्रवेश करतं आणि त्यांच्या हृदयात ज्ञान तुमच्याही हृदयात ज्ञान आहे एकाकडून काम होत नाही दोन्ही पाहिजे आमच्या जुन्या काळामध्ये विस्तो पाडायला त्या चकमकी होती एक गाडीचा असा एक छपुरा असायचा छोटासा एक तुकडा आणि अशी एवढी एवढी हे असायची पोलाचं आपलं ते चकमक म्हणायचं रू धरायचा असा मारला फुकलं की लगेच चिलमीवर ठेवायचं लगेच सटके आणायचे मग ती गांजाची असो का साध्या याची चिला चिंगारी त्याच वेळी निर्माण होते नुसती चकमक आटली तरी चालत नाही नुसती ती गारही आटली चालत नाही अरे की नाही आणि अग्नी प्रगट करायला त्याचा रूट ठेवावा लागतो मला तिन्ही गोष्टी लागतात उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक एका विना एक काम स्वयंपाक करायचा तर उदक पाहिजे म्हणजे पाणी पाहिजे अग्नी पाहिजे आणि शिदा पाहिजे तीन गोष्टी असल्या तर काय होतो स्वयंपाक होतो तिन्हीतलं एक नसेल तरी स्वयंपाक होणार तशी त्या ठिकाणी सद्गुरूचं हृदय शिष्याचं हृदय आणि मध्ये त्या ठिकाणी कृपेची अग्नी पाहिजे आणि ती कृपेची अग्नी तुमच्या हृदयात लागली की तुमचा आत्मा जो आहे आत्मज्ञान आहे बोध आहे प्रबोधन आहे ज्ञान आहे या गोष्टी जाग्या होऊन जातात आणि तुम्ही झोपलेले आहात झोपलेल्या कोण जागा करता विठ्ठला
होता जन्माच्या. काय उठा, नुसतं उठा काय, नुसतं उठून चालत नाही, जाग करावं लागतं. काही माणसं सकाळी किती आलं ते उठत नाही. नुसतं उठून चालत नाही, उठून बसवलं तर ते बसल्या बसल्याच ते जाग झालं की नाही याचा विचार करावा लागतो. आणि जाग झाल्यानंतर ठीक आहे. मग तुम्ही आता इथं डोळे उघडून पटले झोपलेले आहेत का जागे? झोपलेले एका जागे. विठ्ठल विठ्ठल सामान्य जागृती डोळे उघडल्यानंतर आहे, परंतु आत्मजागृती या डोळ्यात नाही, ती आत आहे. डोळे उघडे असून चालतात का? डोळे उघडे असून ध्यान करायचं असेल तर डोळे उघडे ठेवावं लागतात का लावावं लागतात? ध्यान करायचं असलं टीव्हीत पाहता का नाही तुम्ही? काय नाकाच्या शेंड्यावर दृष्टी करा, नाही तर भ्रुकुटीमध्ये करा, वरी पाहायला लागतं, डोकं दुखायला लागतं, खाली पाहिलं तरी डोकं दुखायला लागतं. ध्यान लागलं का? ध्यान लागल्यानंतर जर तिथं केंद्रित केलं ते ध्यान आणि डोकं दुखायला लागलं समजायचं ध्यान लागलं, काहीतरी चुकलं. सोपं आहे का? एक तुमच्यासारखं ध्यान शिकायचं आहे. कोणीतरी गुरु होता आणि त्याने ध्यानाचं शिबिर लावलं होतं. चांगदेवाला 1400 वर्ष लागले ध्यान सिद्ध करायला आणि तुम्हाला 3 दिवसाच्या शिबिरात ध्यान लागतं. इतकं सोपं आहे का ध्यान? काही नाही, त्याला फी मिळते त्या ठिकाणी. 3 दिवसाच्या शिबिराची 500 रुपये ध्यानाची फी जास्त असते. ध्यान म्हणजे अवघड आहे का नाही? अवघड शिकायचं म्हणजे फी जास्त. MPSC UPSC चे क्लास करायचे म्हणजे फी जास्त द्यावी लागते की नाही? तसं ध्यान आहे. आणि मग हे शिकायला जायचं. रोज बाई म्हणायची तुम्ही काय शिकून आले मग आम्हाला सांगा. काय तुम्ही शिकून आले की आम्हाला सांगा. सांगितलं गुरुनं सांगितलं की कमीत कमी 6 महिने लागतील ध्यान जमवायला. विठ्ठल विठ्ठल रोज जायचं. बाई म्हणायचे घरचे काम उठलं की सुटलं, ध्यानात उठलं की सुटलं ध्यानात. काय मिळालं तुम्हाला ध्यानातून सांगा नाही कधी. अगं अनुभव नाही, मी तुला सुद्धा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मला नाही शिकायचं ध्यान. ती हरिपाठ म्हणणारी होती. म्हणजे मला आपल्याला ध्यान घेऊन काही नाही शिकायचं, आपला हरिपाठच बरा. विठ्ठल विठ्ठल आणि ती म्हणाले माझ्या मायबापात नाही सांगितलं की अवघड शिरायचं. आता दुनियात त्या गोष्टी असतात अशा बोलायच्या. आपल्याला नाही जमत ते. आमच्या घराण्याला अशी काही सवय नाही. माझ्या आईनं शिकलं नाही, माझ्या बापान सुद्धा शिकलं नाही. त्यानं थोडं काही विचारलं तुझ्या आई बापान शिकलं का नाही बोलण्याची भाषा. आणि रोज जायचं. एक दिवस जाऊ लागलं, थोडासा उशीर झाला, पळत सुटलं तर चपलाचा पट्टा फुटून गेला. योगायोगानं चांबराचं दुकान रस्त्यात योगायोग कसे योगायोग असतात. आणि मग ते लगेच गेलं म्हणजे फटकन शिवून दे, 2-3 खिळे मारून दे. आणि मग चांबारानं सांगितलं पा असं तुम्ही भाविक माणसात, मी तुमच्याकडून जास्त पैसे घेतो. किती पैसे होतील सांग. काय आणि तोपर्यंत बोलता बोलता खिळे मारून गेले, शिवून घेतलं. देवा किती पैसे होतील? त्याने 10 रुपये झाले. 20 रुपयाचं काम होतं त्यानं 10 रुपयात केलं. हे म्हणतो 5 रुपये. आणि जास्त चिकट माणसं भाविकच असतात परमार्थातले. जेवढे जास्त चिकट असतात संसारातले तेवढे अनुभव येत आमचे बरं काय. दारू पिला ते म्हणते 1 क्विंटल घेऊन टाक. माल करायला गेले तर ते 5 किलो देईल. तुम्ही जाऊ दारू डाडला जाऊ द्या, चांगले कष्ट आहे, आम्ही असे पापी आहे, जाऊ द्या, जास्त लोक खातील आमचे. ते काही मागं पुढं पाहत नाही, उदार असतं लक्षात. मग माळकरी जास्त उदार पाहिजे का दारू पिणारे? तुम्ही सांगा आता.
घरी गेल्यावर विचार विठ्ठल विठ्ठल चार माणसाच्या घरी चहा पिऊन येतील पण एका माणसाला चहा पाजला तुम्हालाही अनुभव आला तर मला काय म्हणायचं मी आता मला 33 वर्ष तुमच्या भागात राहिलो काहीतरी अनुभव तुम्हाला सांगायला पाहिजे तर अशा प्रकारची परिस्थिती आहे त्याची चप्पल तुटली 20 रुपयाचं काम झालं ते म्हणजे तुम्ही भाविक आहे ध्यानाला जाता म्हणून तुमच्याकडून 10 रुपये तरी हे 5 रुपये म्हणायला 5 शंभराला इतका राग आला धरली चप्पल मारली काय आता तो ताकदवान माणूस अशी मारली असा फुगून आला का आणि मग गेला तिथं ध्यानात बसलं थोडस उशीर झाला गुरु म्हणले आज परीक्षा आहे कोणाला कुठपर्यंत जमलं प्रत्येकाला विचारलं कुठपर्यंत आलं याच्यावर नंबर आला कुठपर्यंत ते म्हणे गालापर्यंत ध्यान कुठं गालापर्यंत येत असत ध्यान वेगळी गोष्ट आहे याला गुरुला वाटला तर तळपायापासून बरं गेलं वर गालापर्यंत गेलं म्हणजे टाळक्यात जायला थोडसच राहिलं तेही अर्धवट हेही अर्धवट म्हणजे चांगली प्रगती आहे गालापर्यंत आला ना कशापर्यंत आलं त्यालाच माहित नाही ध्यान काय पण शिकवायला मात्र पुढं शिकवणाऱ्याला माहित नाही ध्यान काय तसं आजकाल उपदेश करणाऱ्याला माहित नाही उपदेश काय काय कशात काय फक्त करायचं त्या ठिकाणी एवढाच उपयोग आहे एवढीच गोष्ट आहे आणि मग दुसऱ्या दिवशी सांगितलं गुरुना बरं झालं पण म्हणाले महाराज माझी एकच शंका मला नेहमी येते आपलं तर जमायला लागलं ध्यान आलं गालापर्यंत काही अडचण परंतु आमची बायको नाही का मानतच नाही ध्यानाची गोष्ट काढली की हरिपाठ ध्यानाची गोष्ट काढली की म्हणजे हरिपाठच नाही ते म्हणाले तुझ्याकडून जमणार नाही अरे वेड्या कान हे सोनाराकडूनच टोचल्या गेले पाहिजे घरच्या घरी किती विद्वानातला त्याची पोती घरात कोण ऐकत किती मोठा कीर्तन करातलं बायको थोडी त्याचे कीर्तन ऐकते बाकीचे बायका ऐकतात दुसरीकडच्या दुसऱ्या गावच्या लोक लक्षात अरे मग ते गेला दुसऱ्या दिवशी म्हणे गुरु महाराज म्हणे मी सांगतो तिला मी तिला रोज मला असं वाटतं दोघं एका पार्टीचं झालं तर बरं असतं बायकोची एक पार्टी बुवाची एक पार्टी 2 पार्ट्या झाल्या म्हणजे ते तुम्हाला माहित आहे काय होतं मग ते की नाही अरे परिस्थिती अशी झाली दुसऱ्या दिवशी मी येतो म्हणजे सकाळी सकाळीच आणि हे गाल फुगे सकाळी आंघोळ केली घरातच आता गुरु महाराज येणार की मग तिकडे जायचं काम होतं घरातच देवा पुढे बसलं सारखं ध्यानात ते सांभार चप्पल सारखी ते सांभार आणि ती चप्पल ते सांभार ती चप्पल आणि बायको अंगणात घालून एक दिवस सुद्धा कशात बसली नाही हरिपाठ म्हणायची रोज हरिपाठ म्हणायची ध्यान त्रिपुटी वेगळा सहस्त्रदळी उगवला सूर्योदय हे ध्यान ध्येय ध्याता आणि ध्यान हरवलं पाहिजे चित्तातलं आणि त्यावेळी सहस्त्रदळी उगवला ज्ञानाचा सूर्योदय होतो अंतःकरणात हा योग आहे हा माऊलीच्या जीवनातला योग आहे तर मग हे दुसऱ्या दिवशी आले ना गुरु महाराज ती बाई धाडत होती अंगणात आणि विचारलं तू मेरे चेले की ही औरत है ना हाँ साहब मैं तुम्हारे चेले की पत्नी हो औरत हो रोज तुला सांगतो ध्यान ऐकायला येत जा म्हणून ध्यान करायला ध्यान शिकायला नवऱ्याचं ऐकत नाही ती बाई म्हणाली खरं असतं तर ऐकलं असतं नवऱ्याचं नवरा जर कुठे काम करायला लागला तर मी त्याचं कशाला ऐकतो माझ्या गुरुनं मला सत्य शिकवलेलं आहे खोटं शिकवलेलं नाही नुसतं ऐकतच राहिलं ते गुरु काय आणि तुम्ही गुरु महाराज आहे ना मग सांगा बरं तुमच्या चेहऱ्याला कशाचं ध्यान लागून राहिलं सध्या
गुरुलाही माहित नव्हतं काय झालं होतं, बायकोला सुद्धा माहित नव्हतं, परंतु त्या हरिनामाने तिला अशी लगन लागली, असं ध्यान लागलं. दिवाळी पहा ना कसा सांभाराची चप्पल गाडत होपाडत तेच पाहून राहिला ध्यानामध्ये. आता मी त्याचं तुम्हाला सांगितलं, तुमचं जर सांगितलं ना तुमच्याकडे कोणी ध्यानच करायला येणार नाही. सांगायचं का तुमचं आतलं काय काय चालू आहे तुमच्या चित्तात, तेव्हा तुझ्या पाया पडतो, त्याचंही सांगू नको, माझंही सांगू नको. त्याची चूक आणि तुझी माझी चूक काही सांगू नको, जे आहे ते पुढं. आता त्याला कधी ध्यान शिकवलं नाही कोणा. बाईला कधी ध्यानाला बसली होती का डोळे बंद करून, कधीच नाही. परंतु ती किती अधिकारीणी होती, तिला सहज ध्यान होतं. नामातून सहज ध्यान, नामातून सहज समाधी. कबीर म्हणता साधो सहज समाधी बाई. विठ्ठल तोवाड एवढं भोगलं ते खोटं होतं का खरं होतं? खोटंच होतं. ते ध्यानही खोटं होतं आणि सर्व व्यवहारही खोटा होता. परंतु बाई संत होती, जातीनं संत होती, लक्षात ठेवा. तिनं सर्व ओळखलं. खरा खोटा निवाडा. विठ्ठल म्हणतात हे मी माझ्या पदार्थ सांगत नाही, जशा माझ्या पूर्व संतांनी गुरुजनाने सांगितलं ते सांगतो दुसऱ्याकडे. बोलविला बोले बोल बोलवले तेच आम्ही जगापुढे बोलतो. आम्ही आमच्या मनाचं काही सांगत नाही. मनाचं जे सांगितल्या जातं, सांगितल्या गेलं पाहिजे ते शास्त्राचं. जे संतांनी सांगितलं ते सांगितलं गेलं पाहिजे. वेदांनी जे सांगितलं ते सांगितलं गेलं पाहिजे. धर्माने जे सांगितलेलं आहे ते सांगितलं गेलं पाहिजे. आणि याच्या व्यतिरिक्त कोणी काही सांगत असेल तर ते योग्य नाही, ते खोटं आहे. विठ्ठल तुकोबारायांनी म्हटलं, बोलावे ते धर्म मिळे बरे डोळे उघडोनी. जे बोलल्यानंतर धर्म प्राप्त होत असेल असं अशी वाणी बोला. वाणी कशी बोलायची? ज्या बोलण्यातून धर्म जन्माला येतो. आणि अशी वाणी बोला, डोळे उघडून बोला. अंधारात बोलू अंधारात बोलू नका. विठ्ठल एकदा मी दिल्लीहून प्रवास करून आलो. भुसावळला उतरलो. संध्याकाळची वेळ होती. 8-9 उतरलो आणि मला कुठेतरी थांबायचं होतं म्हणून मी मंदिर शोधत होतो. एक मंदिर, कोणीतरी पंथ होता आणि त्यांच्या तिथं गेलो मंदिरावर. चाललं होतं काहीतरी पोथी पुराणात वाचन. मग समोर एक म्हातारा बसलेला होता, तोही साधूच होता. म्हटलं बुवा
की मला रात्रभर फक्त आश्रय द्या, इथं थांबू द्या, शेअर आहे आणि हॉटेलमध्ये याच्यामध्ये मी काही थांबत नाही. रस्त्यावर थांबलं तर पोलीस त्रास देतात, म्हणून मला साधू या नात्यानं द्या आश्रय. ते म्हणे आमच्या पंथात दुसऱ्या पंथाचा साधू जमत नाही. काय मी म्हटलं का दुसऱ्या पंथाचा डसतो का म्हटलं तुला? अरे माणुसकीच्या नात्यानं कशाला पंथ हे पाहायचं? माणुसकीचं नातं असतं की नाही? माणुसकीच्या नात्यानं नका झोपू देऊ निदान वट्यावर तर झोपू द्या बाहेर. तो म्हणाला वट्यावरही जमत नाही, आमच्या अंगणातही जमत नाही, आमच्या गेटच्या अलीकडे जमतच नाही. म्हणलं ते पलीकडेच करा, काय करायचं. म्हणलं आता फार अडचण झाली व इतक्या रात्री जायचं. मग मी त्याच्याशी तटावर आलो. ते म्हणलं बाप महाराज मी म्हातारा माणूस आहे आणि मी इथं खाण्यापिण्यासाठी राहिलेलो आहे, साधू झालो, माझ्या हातात काहीच नाही, मला जेवढं सांगून ठेवलेलं आहे तेवढं करतो मी. मलाही कळालं की म्हटलं याला त्रास देण्यात काही अर्थ नाही. म्हणलं का रे आत काय चालू आहे? ते म्हणे आत त्या ठिकाणी ब्रह्मविद्या चालू आहे. ब्रह्मविद्या काय ब्रह्मविद्या चालू ऐकायसारखं असेल मग आम्हाला ऐकायला जमत नाहीत. म्हटलं त्याच्यासाठी तर सर्व जग ब्रह्मविद्यासाठी असतं. काय पहा नाही 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 असं नाही तसं नाही. मग आतल्याला ऐकू आलं काहीतरी चाललंय बाहेर. आतून तो त्या ठिकाणी मला कोण आहे खिडकीतून? म्हणे मी काय तुमचं प्रवचन चालू आहे, मला ऐकायचं. म्हणे आमचं प्रवचन तुम्हाला ऐकायला जमत नाही. जमत नाही म्हटलं प्रवचन ऐकाय दरवाजात तोडून आत येईल म्हटलं ऐकण्यासाठी. ते म्हणे आम्ही पोती बंद करून ठेवली तर मग म्हणलं मी झोपीला पोती बंद करून माझं काही नुकसान थोडं. चालली पोती तर पोती ऐकी नाही, पोती नाही, पोती झोपीला म्हटलं. नाही 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 झोपायला जमणार नाही म्हणे. चुप बस. दरवाजात आलं धरलं मी असं तिला आत लोटून असं बाया तुमच्यावर माणसं. म्हटलं बा आपल्याशी बोलायचं नाही, मी आता आत आलो, आता मी काय बाहेर जात नाही म्हटलं. आणि तुम्ही जर झटपट करायला लागले माझ्याशी तर माझ्याजवळ तुम्हाला सर्वांना पुरायचं ताकद आहे. म्हटलं लक्षात ठेवा आपल्याशी मला साधू या नात्यानं झोपू द्या. मस्त झोपलं ते सर्व जागीच रात्र. सकाळी 4 वाजता उठलो बा अर्चना तर काय म्हणतो माझ्या मनासारखंच झालं. म्हणजे त्यालाही आतला आवडत नव्हतं. खरा खरा बोलिले ते बोले बोल धनी विठ्ठल सन्निध. सन्निध म्हणजे अंतकरणामध्ये इतका जवळ. सर्वात जवळचं कोण आहे तुम्हाला? आता तुमच्या घरी आई आहे, वडील आहे, बहीण आहे, बायको आहे, मुलगा आहे, नातू आहे, तुमचा पंतू सुद्धा असेल, तुमचा भाऊ असेल, तुमची भाऊजाई असेल. या कुटुंबामध्ये सर्वात जवळचं कोण आहे तुमचं? कोण आहे जवळचं सर्वात सांगता येईल काय? आता तुम्ही सर्वांमध्ये राहता सांगता येत नाही म्हणजे नवल वाटत. अरे सर्वात जवळ आपली आत्मा आहे. काय सर्वात जवळ कोण आहे? बाकी सर्व शरीराच्या बाहेरचे. बायकोला जर आत बसवायचा असेल तर कापावं लागेल का नाही बायपास, नंतर आत बसून ठेवायचं. होतंय का असं? जवळचा फक्त आपला आत्मा आहे. म्हणून आपला तो एक देव करून घ्यावा तेने विन. त्याच्याशिवाय आपल्या जवळचं कोणीच नाही. तेने विन दिवा. त्याच्याशिवाय आपल्या जवळचं कोण नाही, त्याच्याशिवाय आपल्या जीवनाचं सुख. मग आता कीर्तन झाल्यावर काय करायचं? जवळच्या धरायचं का बाहेरचे सोडून द्यायचे? विठ्ठला निघाले दत्ता भाऊ आमच्या बरोबर. आमची सिंधुबाई काय करतात पक्क धरून घेईल कंबर, जाऊ देणार नाही. तर सांगण्याचं जवळचं जे आहे, जे परक आहे ते चिटकलेलं आहे आणि जवळचं आहे ते सुटलेलं आहे. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, विठ्ठला विठ्ठल तेवढं सांगतो.
साप असतो सर्प आणि एक चुचुंदर असतं पाहिलं ते लंबी उंदरासारखंच असतं पण छोटी लंबी असते चुचुंदरी म्हणतात त्याला चुचुंदर म्हणतात काय शुद्ध भाषेमध्ये ती चुचुंदर असते ना सर्प असतो. आता सर्पानं ते चुचुंदर धरली ती चुचुंदर खाल्ली तर सर्प मरतो सोडली तर आंधळा तोंडातून सोडली तर काय होतो आणि खाल्ली तर मग सर्पानं काय करायचं सोडायची का खायची. अरे आंधळा होणं तरी मरणासारखंच आहे की नाही. आंधळ झालं तर काय आहे आणि खाल्ली तर मरतो. तशी तुमची गती झालेली आहे. साप चुचुंदराचा सोडू शकत नाही धरू शकत नाही. अरे आम्ही सांगतो की सोडा 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 इतकं बोंबवतो किती वर्षापासून पण काय हा कोणाला झाली उपरती ते सोडून देईल म्हणा काही हरकत नाही. पण संसारी माणसाची गती साप चुचुंदर न्यायासारखी आहे. सोपं गाव घडे मग विठ्ठला तुम्ही सर्व घरचे आहे म्हणून मी तुम्हाला घरच्या गोष्टी सांगून राहिलो पण खऱ्या आहेत बरं का त्या भट्यालाही सांगून काय सांगून तुम्ही सर्व असे आपल्या घरचे आहेत आपल्या परिवारातले आपल्या परिसरातले आणि म्हणून तुम्हाला खऱ्या गोष्टी सांगून राहिलो. आणि एक अनुवाद या रूपाने कीर्तन म्हणून नाही परंतु तुमच्या चित्तावरती काहीतरी बिंबलं पाहिजे. या जन्मात जरी नाही तुम्ही सोडून पळून गेले तर दूरच्या जन्मातच पळून जाचाल सुखाचार्यासाठी. विठ्ठला विठ्ठला म्हातारी म्हणजे असतं वय नाही 60च्या आतलं आणि लगे आपल्याला रडायला लागली. मला काय झालं बाई काही नाही ते सांगायसारखं नाही. मी आता सोडलं म्हणून समजा माझ्या दृष्टीनं सर्व मेले घरचे काय मारते तुला काय करायचं तर कर घरच्या नाही मेले म्हणूनच समजायचे. पोरं मेले सर्व मेले असं झालं. आणि मला आता इथून पुन्हा दरवाजाच्या बाहेरच जायचं नाही. कसंही ठेवा खोलीत ठेवा बाहेर ठेवा वट्यावर ठेवा मंदिरात ठेवा कुठेही ठेवा. बापरे म्हणलं काय त्याग झाला बाई संसार सोडून आली आणि ह्या आधी नाका इतका आणि चांगल्या घरची होती असं काही नाही. आणि मग म्हणलं पाहा सकाळपर्यंत टिकल का तुमचं हा मला बोलण्यावर ओळखू येतं सर्व. झाड दाणी जे फुले मानत जाणी जे भोगे जाणी जे केले काय आम्हाला आता अभ्यास आहे. तुमच्या बोलण्यावर तुमचं पूर्ण कुंडली आम्हाला माहित असते. याच्या कुंडलीत काय काय आणि मग काय झालं लयच तिला असं वर्णन केलं असं ना आता सोडलं म्हणजे सुटलं काय आणि आपल्याला तसं नुसतं भजन तुमचे प्रवचन हेच ऐकायचं काहीच करायचं. आणि मग कसं तरी तिनं मारला 4 वाजेपर्यंत राहतो सकाळी 4ला उठली आणि आमच्या ते 500 आहे म्हणली माझ्या घरचं कोणी आलं तर परत होईल. ती माणसं म्हणलं तुझा फोन नंबर आठला सांगा आम्ही सांगतो फोनवर नाही ते फोन तर मी विसरले मला नंबरच माहित नाही काय. आणि मला अशा गावची मला कोणीकडून जाता येईल सांगा पण मला बाबा उठायच्या अगोदरच फक्त मार्गाला लावून द्या. आणि मग मी उठलो लवकर माझी पूजा पाठ 7 वाजता माझं संपत सर्व. आणि मग पोरांनी मग तुझी रात्रीची बाई गेली केव्हा सकाळीच गेली 6च्या गाडी. अरे अरे बापरे म्हणलं ते वैराग्याच्या गोष्टी पोथी वाचू लागली रात्री तर किती सांगत होते असं तसं माझ्यावरती मेलं सरळ झालं हे झालं ते झालं. किती 2-3 घंटे जास्तीत जास्त तो त्याग होता का पश्चाताप होता का काय होतं का मशान वैराग्य होतं ते थोडंसं टिकलं. तुकोबरा म्हणतात आमचं असं नाही बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सती. आम्ही ज्याची जवळी केली त्या परमेश्वराची. आमच्या चित्ताच्या सानिध्यात फक्त आम्ही देवच ठेवू आणि जिथं देव राहील तिथं संसार राहणार. जिथं सूर्य राहील तिथं अंधार राहील का नाही राहणार. जिथं अंधार आहे तिथं प्रकाश असेल का विरोधी गोष्टी आहे. तसा जिथे परमार्थ आहे तिथे संसार राहणार. संसार म्हणजे हे समजू नका मुलं बाळ घरदार हे राहणार नाही हे सर्व राहील
फक्त तुमच्या चित्ताच्या वासनेतून ते सुटून जाईल. तुम्ही घरातच राहा. तुकोबाराने घर सोडलं का? त्याने तू उलट हे सांगितलं, ठाईच बैसोरी बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत नलगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरात. घरातल्या घरातच भजन केल्यानंतर देव जर घरी येत असेल तर डोंगरात कशाला जायचं? हा किती सोपा परमार्थ करून तुकोबारांनी सांगितला. हे त्यांचे उपकार आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारचा निशंक परमार्थ केला तर संसाराची शंका उरत नाही तिसऱ्याकडे. तरी म्हणी शंका तर माझ्या मनामध्ये कसल्याही प्रकारचा संधी नाही परमार्थ. तुका म्हणे नाही आम्हा पुढे कामा गबा. आम्हाला त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात शेवटी पुढे कामा गाबा. पुढे काम त्यांचा परमार्थ. त्याच्यामध्ये गाबाळ म्हणजे त्या ठिकाणी कचरा. कोणत्याही प्रकारची कचरा, कोणत्याही प्रकारची अशुद्धी, कोणत्याही प्रकारचा अशोभनीय किंवा अशुभ अशा प्रकारचा आमच्या परमार्थात असणार नाही. कारण सदैव आमचा स्वामी श्री विठ्ठल आमच्या सानिध्यात आहे, तोच आम्हाला सांभाळणार आहे, हा त्यांचा विश्वास आहे. अशा प्रकारे संपूर्ण अभंगाचा अर्थ संपला. कीर्तनाची वेळ संपलेली आहे. दोन शब्द विठ्ठला पंचांगाच्या नुसार. त्याचप्रमाणे माता जगदंबा आईचं पूजन समोरच अतिशय सुंदर आणि मूर्ती सुद्धा अतिशय सुरेख आहे. नुसतं मूर्तीकडे पाहत राहावं वाटतं. ही महालक्ष्मी जगदंबा देवीची मूर्ती. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आजचा मुख्य कार्यक्रम पूजनाचा तर आहे, परंतु सौ सिंधुताई दत्तात्रय सरोसे यांचा 58वा वाढदिवस ताईचा आहे. आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आईची पूजा, लक्ष्मीची पूजा आणि आज हा ज्ञानदानाचा अन्नदानाचा कार्यक्रम. अगोदर अन्नदान झालं आणि आता ज्ञानदान झालेलं आहे कीर्तनाच्या रूपात. अतिशय छान अशा प्रकारचं आयोजन केलं. परिसरातील आपल्या पंचक्रोशीतील प्रत्येक गावच्या लोकांना आमंत्रित केलं.
आमंत्रित करून इतक्या लोकांना या कार्यक्रमाचा लाभ दिला. त्या शिवापासून ज्या तिथेही रांगोळ्या काढल्या शिवावर, ठीक नाही, आणि संपूर्ण गावामध्ये रांगोळ्याची सजावट केली. आणि आपल्या आश्रमाच्या स्वयंसेविका सुद्धा इथं आलेल्या आहेत, गावातल्या महिला आहेत, आणि आपल्या पंचक्रोशीतील सुद्धा पुरुष मंडळी आहे, महिला मंडळ आहे. किती सुंदर कल्पनेनं हा कार्यक्रम ठेवला, किती कल्पकता किती छान आहे दत्ता भाऊची, आमच्या सुभाष भाऊची. ही कल्पकता आपल्याला आपल्या सर्व भक्तांना जवळपासच्या बोलवता येईल. असं काही नाही की माणूस फार मोठा करोडोपती आहे, फार मोठा जमीनदार आहे. जमीनदार नाही, करोडोपती नाही, पण मन मात्र करोडोपतीपेक्षा मोठा आहे. आमच्या ताई सुद्धा उदार आहेत आणि भाऊ सुद्धा दोघही एक नाही. सुभाष भाऊ त्यांचे मित्र आहेत, सर्वांच्या गावकऱ्याच्याही सहकार्यातून हे सर्व घडलेलं आहे. काय अन्नदानाचं सहकार्य, वाढण्याचे सहकार्य, जीव घालायचं सहकार्य, इथे येऊन बसले हेही सहकार्यच आहे. आणि अशा प्रकारच्या त्या ठिकाणी हे आहे. म्हणून आज सौ सिंधुताईचा हा असणारा वाढदिवस. कुठे गेल्या ताई आमच्या? सारख्या पळायला लागल्या इकडून तिकडे. काय मंदिरात घुसल्यावर काय हरकत, चांगल्या ठिकाणी. तर परिस्थिती आहे, दोन्ही मूर्ती प्रेमळ मूर्ती आहे. त्या दोन्ही आता करत असतो कधी कधी मी सुद्धा त्यांची मजा, परंतु सोज्वळ, प्रेमळ आणि आपल्या गुरुच्या प्रती अनन्य विश्वास आहे, श्रद्धा आहे, आदर आहे. आणि म्हणून कार्यक्रमाला पैशाचा किती खर्च येईल काय ते काही नाही, एवढा त्या ठिकाणी असणारा मोठा खर्च. आज अन्नदान म्हटलं किंवा त्या ठिकाणी ज्ञानदान म्हटलं तर खर्चाशिवाय काहीच होत नसतं. आणि स्वतःचा वाढदिवस नाही साजरा करत बाईचा. पहा किती हुशार, म्हणजे बाई हुशार आहे. आमचा भाऊ मोकळा, तिचा वाढदिवस साजरा करून घेते बरोबर. तिला कारण आहे आईची पूजा, मग दोन्ही करून घेते, तर काही हरकत नाही. तर तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या सिंधुताईच्या आईच्या चरणी एकच प्रार्थना करेल की सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अपार कष्ट जीवनात करून, मोल मजदुरी करून, काम धंदा करून, व्यवसाय करून लेकरं शिकवले, लहानचे मोठे केले, ते त्यांच्या व्यवसायाला लागले काय. आणि आई वडिलांनी जे संस्कार दिले पोरामध्ये ते संस्कार आहेत, लक्षात ठेवा. खरी संपत्ती संतती चांगली असणं हीच खरी संपत्ती आहे. तुम्ही पैसा किती कमाला त्याला काहीच अर्थ नाही, पण पोटी जन्माला आलेली संतती जर चांगली असेल ती तुमची दौलत आहे. अरे लक्षात. आणि हे दोन्ही आमच्या ताई भाऊ हे दोन्ही संस्कारित आहेत. आणि बालपणापासून पोरावर संस्कार केले, लेकरावर संस्कार केले, लेकरं लहानची मोठी झाली आणि मोठी झाली संस्कारातून घडल्यामुळे आई वडिलांचा आदर त्यांना माहित आहे. आपल्या आई बाबांचा आदर कसा, कोणत्या परिस्थितीतून आपण कुठे गेलो याची त्यांनी पोरांनी जाणीव ठेवली आहे की नाही. आणि आज पोरांच्या मुळे म्हणा, भाऊच्या मुळे तर आहे, पण ताईचा आमच्या त्या ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे. काय वेदामध्ये म्हटलेलं आहे की जिवेत शरदा शतम कुर्वन् नेवेह कर्मानि जिवेशे छतः समाहा. की माणसाने कर्म करत असताना 100 वर्ष जगण्याची इच्छा करावी. फक्त माणसानं कर्म सोडू नये. जे तुमच्या वाट्याला काय आले भागा ते करीतो, नाम तुझे उच्चारितो. तुकाराम महाराज काय म्हणतात, माझ्या वाट्याला जे माझ्या संसाराचं कर्म आलं ते कर्म तर मला करावंच लागणार आणि सोबत तुझी भक्ती सुद्धा करतो. तसं या दोघांचं आहे. वाट्याला आलेले कर्म बिचारे करत आहेत आणि जेवढा परमार्थ करता येईल, गुरु सेवा करता येईल, परमार्थ करा येईल, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची हे नाही, उदारता आहे, आनंद आहे. आणि म्हणून मी तिला पांडुरंगाच्या कृपेनं, या आई भवानीच्या कृपेनं हाच अशा प्रकारचा आशीर्वाद देतो. तिला आयु आरोग्याचा लाभ व्हावा आणि उदंड आयुष्य मिळावं, निरोगी जीवन मिळावं
आणि सर्वच परिवाराला लेकरा बाळा सहित आमच्या भाऊसाई सर्वांना आशीर्वाद अशा प्रकारची परमात्मा तुम्हाला सद्बुद्धी देत राहो आणि आतापर्यंत देवानं जे चांगलं केलं पुढेही तुमचं सर्व चांगलंच परमेश्वरानं करावं अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। पुन्हा एकदा ताईला उदंड आयुष्याचा आशीर्वाद देतो आणि त्यांच्या पूर्ण परिवाराला आशीर्वाद देऊन आजची जी काही माझी सेवा आहे भगवंताच्या आईच्या जगदंबेच्या कृपेनं तिच्या चरणी समर्पित करतो। त्याचप्रमाणे परिसरातील आमचे सर्व गुणीजन हरिभक्तपरायण आमचे विनोद महाराज असतील पुन्हा माझ्या पाठीमागे उभे राहिलेले जो सर्व काही गुणीजन असतील आणि आमचे बाल वैष्णव हे आश्रमातली पोरं टाळं किती सुंदर छान वाजवतात पावल्या टाकतात म्हणून त्यांना सुद्धा मुद्दा मांडलेला आहे कारण त्यांच्या परीक्षा उद्या परवा चालू होतात। आज त्यांना मानायला काही हरकत नाही परीक्षा चालू झाल्यानंतर जमणार नाही म्हणून हा सर्व योग जुळून आला आणि या दोघांचं गावचंही परम भाग्य वरचे महाराज आले नाही खाली हे सर्व चांगलं झालं नाहीतर आज बऱ्याच ठिकाणी गारा पडल्या दुपारच्या वेळी इकडं वाशिम तिकडं चंद्रपूर फोन आले म्हटलं बा कुठेही तिकडं गारा पड काही कर पण चांद येऊन आज काही गारा पाडतो पाऊसही पाडू नको गाराही पाडू नको कारण तुमचं प्रेमच एवढं आहे सर्व गावाचं बरं का सर्व बिलकुल असे आतुरतेनं वाट पाहत होते प्रेमानं वाट पाहत होते म्हणलं इतकं प्रेम इतकी श्रद्धा जर यांच्या जवळ आहे त्यांच्या भक्तीत त्यांच्या प्रेमात कोणताही प्रकारचा परमेश्वरा विक्षेप करू नको आणि उद्या इथं त्या ठिकाणी पाऊस वा होणी पडला तरी आपल्याला काही चिंता नाही फक्त आजचा दिवस आपला आनंदानं साजरा झाला आणि इतकी छान त्या ठिकाणी व्यवस्था केली सुंदर स्टेज बनवलं सजावट केली रांगोळ्या केल्या काही कसल्याही प्रकारची कमी नाही सर्व त्या ठिकाणी व्यवस्थित अशा प्रकारचं हे झालं की नाही आणि मला एवढं सांगायचं सर्व आनंदी आनंद आहे की नाही पूर्वीच्या काळात मध्ये काय जवाऱ्या फेरायच्या काय फेरायचे आपल्या त्याला टाळो काला की असे त्या ठिकाणी डामके पडायचे इथे एक डामकं पडलं तिथं एक पडलं ते बोलत नाही इथून मला एकच म्हणायचं ते 30 वर्षाचं मी तुमच्या जवळ राहतो तुम्हाला अजून कसं बसायचं हेच कळालं नाही हेच मला दुःख वाटतं इकडचे जर थोडेच रिकाम्या जागेत सरकून बसले इतकं सुंदर दिसला तर इथं ते कोपरं जर थोडस इकडे सरकलं असतं तर सारखं त्या ठिकाणी जसं पाशी लागल्यासारखी जेवारी दिसली असते असे डामके तुम्हाला तरी बरं वाटते का शेतकरी तुमच्या शेतात डामके झाले ही आमची शेती जे तुम्ही जे बसताय या वर्षी काय नाही पण भविष्यात कधी वेळ आला तर अगोदर काय करा बसायचं शिका नंतर मी कीर्तन करीन त्याच्यामुळे आता ही लांबचे लोक असते परगावचे लोक असते मी हे सांगितलं नसतं आपली लाज राखून ठेवली असते पण मला वाटतं तुम्हाला लाजच येत का नाही पता लाज असते बरोबर बसली असते की दुसऱ्या जवळ कशाला लाज काढू तुमची लाज तुमच्या जवळच काढतो म्हणून आता शिका त्या ठिकाणी आता इथून पुढे का होईल पण तुम्ही आले उपस्थित राहिले म्हणून तुम्हाला सर्वांना धन्यवाद तुमच्यातही तेवढंच प्रेम आहे फक्त काही काही गोष्टी नाही कळाल्या मग कळायसाठी मी तुम्हाला सांगितलं तेवढं आणि आता इथून पुढे लक्षात ठेवा संस्कारच महत्वाचा आहे आपल्या ताल्यात आपल्या मुलाबाळात राहील त्या तिथं 10-15 बारीक पोरं बसलेले त्यांना काय कळालं नाही पण तसेच बसून राहिले उठले नाही ते काय हे संस्कार या पिढीला मिळाले पाहिजे याच्यासाठी हा सर्व अक्का यासाठी केला शेवटचा दिवस शेवटचा म्हणजे आपल्या आयुष्याचा बरं आयुष्याचा प्रत्येक दिवस शेवट आहे एका एका क्षणानं माणसं मरत आहेत आपण तुम्ही हे बुद्धानं शोध लावला भगवान बुद्धाने हा शोध लावला सर्वम क्षणिक सर्व जे आहे ते क्षणिक आहे आपण काय म्हणतो क्षणभंगूर नाही भगवान बुद्धाने क्षणाचा शोध लावला शून्याचा शोध लावला बुद्ध भगवान म्हणता एका एका क्षणाने माणसाचं आयुष्य कमी होतं म्हणजे मृत्यूच होतो एक क्षण गेल्यानंतर दुसरा माणूस असतो दुसरा क्षण गेला की तिसरा व्यक्ती असतो काय हे त्यांच्या तपश्चर्येतून त्यांच्या तत्वज्ञानातली गोष्ट आहे म्हणून मला एवढं सांगायचं सर्व महापुरुष तुम्हाला तत्वज्ञान सांगतात आणि मी सुद्धा 2 घंटे कोशिश केली विनोद महाराजांनी म्हटलं लवकर करा वासू त्यांनी बिलकुल फटाफट भोजन केलं
सर्व मंडळी आली, शांब वगैरे हे आले, म्हटलं पटकन सुरू करून द्या. आता म्हटलं आपण एक अर्धा पाऊण घंटा बोलू, झाले आता 2 घंटे झाले. किती झाले? जाऊ दे, आता ते झालं ते झालं. मी इतका थकलेलो आहे तुम्हाला काय सांगू. जेवल्यानंतर असं वाटलं तर घरी नुसतं आता झोपून जावं. बसवल्या सुद्धा जात नव्हतं. आणि सकाळी सुद्धा इकडे कार्यक्रम झाला कुठं आपल्या उत्तरात, तिथंही प्रवचन होतं बरं का. 3 ते 4, 4 ते 5 प्रवचन होतं. मी 3ला जाऊन तिथं पोहोचलो. माझा वेळ तो थोडीशी विश्रांतीचा वेळ होता. चुकीनं मला काही समजलं नाही. 3 ते 4 का 4 ते 5 गेलो. मग तिथंही प्रवचन झालं, तिथून इथं आलो, इथंही आता झालं. आता फक्त लवकर जाऊ द्या उठल्याबरोबर. तुम्ही काही घाई करू नका म्हणत. ज्ञानेश्वर